नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, जसं मी माझ्या व्लॉगमध्ये डेली व्लॉगमध्ये काल सांगितलं होतं की काल एक मीटिंग झाली होती, ती 4 ते 6पर्यंत साधारणतः चालली. यामध्ये विशेष करून घनकचरा विभाग आणि त्याचे जे HOD आहेत संदीप कदम साहेब यांनी ती मीटिंग बोलवली होती. त्यामध्ये आणखी काही ऑर्गनायझेशन्सवर होते, काही नागरिकसुद्धा होते. तर ती मीटिंग नक्की काय होती त्याच्याबद्दलची ती माहिती सांगणार आहोत आपण. आणि त्यामध्ये विशेष असं होतं की ॲडिशनल कमिशनर जे आहेत पृथ्वीराज BP सर हे प्रथमच अपेक्स कमिटीच्या मीटिंगमध्ये उपस्थित होते. तर त्यांनी ते 2 मुद्दे मांडले होते. त्याच्याबद्दलही जे घनकचरा विभागाशी संबंधित जे आहे डीप क्लीन ड्राईव्ह, तर हे नक्की डीप क्लीन ड्राईव्ह काय आहे आणि ते कसं चालणार आहे याची माहिती आपल्याला डायरेक्टली आपण HOD संदीप कदम साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहे. संदीप कदम साहेब, तुमचं TV10मध्ये स्वागत आहे. डीप क्लीन ड्राईव्ह याच्याबद्दल सांगा आणि कालच्या मीटिंगबद्दल सुद्धा सांगू शकता सर. सर्वप्रथम मी TV10 या न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो की ते कायमच सामाजिक विषयाबद्दल लोकांचे म्हणजे मार्गदर्शन करतात आणि शिवाय पुणे मनपाला ज्या प्रशासनामध्ये काम करताना ज्या काही अडचणी असतात ते निदर्शनास आणून देऊन त्यावरती सोल्युशन काढत असतात. तर याबद्दल मी त्यांचं सर्व पुणेकर नागरिक तथा पुणे मनपा यांच्यातर्फे मी त्यांचं आभार मानतो. आणि या नवीन विषयाबद्दल त्यांनी जो विषय विचारलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. तर TV10च्या माध्यमातून मी पुणेकर नागरिकांना एक आव्हान करीत आहे. कालच आमची अपेक्स कमिटी मीटिंग झाली. त्या अपेक्स कमिटीचे मेंबर्स असतात प्रत्येक वॉर्ड ऑफिसमधले मोहल्ला कमिटीचे 2-2 जे जागृत नागरिक किंवा जे समाजासाठी काही काम करू इच्छितात असे नागरिकांची ती मीटिंग होती. तर या मीटिंगमध्ये जवळपास एक 35 ते 40 वेगवेगळ्या एरियातून नागरिक आले होते. तसेच सर्व अधिकारी वर्ग होता आणि तसेच आमचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP सर उपस्थित होते. तर कालच्या मीटिंगच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की कालची मीटिंग आमची मेन फोकस होता की आपल्या शहरामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम राबवायची आहे. ही संकल्पना माननीय आयुक्त सर यांनी मांडलेली आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सोमवारी दिनांक 9 तारखेपासून आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम राबवणार आहोत. तर सर्वप्रथम आपण परिमंडळ 1 पासून याची सुरुवात करणार आहोत. परिमंडळ 1 मध्ये आपले येरवाड वॉर्ड ऑफिस, ढोले पाटील वॉर्ड ऑफिस आणि नगर रोड वॉर्ड ऑफिस असे 3 वॉर्ड ऑफिसचा समावेश होतो. तर या वॉर्ड ऑफिस एरियामध्ये आपल्याला ती डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम राबवायची आहे. तर डीप क्लीन ड्राईव्ह मोहीमबद्दल मी थोडक्यात एक सांगतो. यापूर्वी आपण वेगवेगळ्या वेळी ह्या मोहिमा राबवल्यात, पण या मोहिमेचं एक वेगळं स्वरूप म्हणजे या आपण 3ही वॉर्ड ऑफिसचा स्टाफ एकाच वॉर्ड ऑफिसला बोलवणार आहोत आणि तिथे आपण सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6:15 6:30पर्यंत आपल्याला ते काम करायचं. या ड्राईव्हमध्ये पुणे मनपाचे सर्व विभाग याच्यामध्ये समावेश होणार आहे. जसे की आपला इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, तर या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचा रोल काय असणार आहे की ज्या हँगिंग केबल्स दिसतात रस्त्याने तर त्या त्यांनी त्यावेळेस त्या रिमूव्ह करायच्या आहेत आणि त्याचं विल्हेवाट लावायची आहे. दुसरा विभाग असणार आहे समजा अतिक्रमण विभाग आहे, तर त्या अतिक्रमण विभागाने जो रूट ठरलेला आहे त्या रूटवरचे सगळे अनधिकृत स्टॉल असतील, हातगाड्या असतील त्याच्यावरती कारवाई करून कायमस्वरूपी त्याचा बंदोबस्त करायचा आहे. आकाशचिन्ह विभागाची सेम तशीच जबाबदार राहणार आहे की त्यांच्याशी संबंधित असलेले फ्लेक्स, बॅनर, बोर्ड याच्यावरती पॅरलली कारवाई करायची आहे. जिथे फुटपाथवरती काही लोकांनी परमनंट असे बोर्ड लावलेले आहेत तर ते बोर्ड पण आपल्याला गॅस कटरच्या साहाय्याने कट करून ते पुढे जायचं आहे. तसेच बाकीचे डिपार्टमेंट असतील, ड्रेनेज विभाग असेल, रोड विभाग आहे, रोड विभागाने काय करायचं तर भाऊ त्यांनी पॅचवर्कचं काम पॅरलली काम करायचं आहे. जिथे खड्डे पडलेले शहरामध्ये काही ठिकाणी तर त्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यावरती सगळ्यांनी एकाच वेळेस सोल्युशन द्यायचं आहे. कारण काय होतं, नागरिक तक्रार देतात पुणे मनपाकडे, तर वॉर्ड ऑफिसला जेव्हा तक्रार देतात तर तिथे काही विषय आमच्याशी संबंधित असतात, काही विषय दुसऱ्या विभागाशी असे सांगितले जाते. मग त्यामुळे त्या नागरिकांच्या सोल्युशन म्हणजे प्रश्नाला सोल्युशन भेटत नाही. तर हा एक त्या माध्यमातून आपल्या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून नागरिकांचे प्रत्येक प्रश्न तिथल्या तिथंच मिटवण्यासाठीच ही मोठ्या प्रमाणात मोहीम आखलेली आहे. तर सर्वप्रथम आपण ही मोहीम परिमंडळ 1 स्तरावरती राबवणार आहोत. त्याच्यात 6 दिवस ती मोहीम राबवली जाणार आहे. त्यामध्ये काय कमी जास्त गोष्टी लक्षात येतील. समजा मोहीम राबवताना अजून काही गोष्टी ॲड कराव्या लागतील किंवा कमी कराव्या लागतील, त्यानुसार मग पुढच्या आठवड्यापासून राहिलेल्या 4ही परिमंडळ स्तरावरती ती मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे. बरं,
आता जसं आम्हाला कळलं आहे त्याप्रमाणे आता तुम्ही जसं म्हटलं की झोन 1 पासून सुरुवात करणार आहे आणि झोन 1ला तुम्ही 6 दिवस देणार आहे. येस. तर प्रत्येक झोनमध्ये साधारणतः 3 वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्ड ऑफिसला म्हणजे जनरली 2 दिवस राहणार आहे आणि 3ही वॉर्ड ऑफिसचा स्टाफ तिथे येऊन काम करणार आहे. शिवाय मुख्य खात्याचंही सगळे मशिनरी मॅनपॉवर ह्या सगळ्या युटिलाइज तिथं एकाच ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी मोठा इम्पॅक्ट पडणार आहे. आणि शिवाय यामध्ये नागरिकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करेल की आपणही या मोहिमेचा एक भाग होऊन आपल्या इथे समजा सोसायटी लेवलला कुठं अडगळीचं साहित्य टाकलेलं असतं, गाद्या असतात, फर्निचर वेस्ट असतं किंवा डेब्रीज असतं, तर त्यांनी ते आमच्या पुणे मनपाच्या यंत्रणेकडे त्यांनी त्या दिवशी सोपवावं, जेणेकरून हे अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडणार नाही आणि त्याची नागरिकांना त्याची गैरसोय होणार नाही याची सगळ्यांनी खबरदारी घ्यायची. आता हे जे डीप क्लीन ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते संघटना किंवा कोण तुम्हाला सहभाग व्हावं असं वाटतंय महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त? या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये जसे आता समजा आपण मीडिया प्रतिनिधी आहेत तर त्यांनी या मोहिमेला जास्तीत जास्त प्रसिद्धी देणं गरजेचं आहे. शिवाय या मोहिमेमध्ये तिथले लोकल नागरिकांनी सहभागी झालं. नागरिकांनी काय करायचं की आपल्याकडचं जे काय समजा अडगळीचं साहित्य पडलेलं असेल ते फक्त मनपाच्या ताब्यात द्यायचं आहे किंवा आजूबाजूचा आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय मदत करता आली तर त्यांनी मदत करायची आहे. यामध्ये आपण NGOचंही सहकार्य घेत आहे कारण NGOचं तिथे सोशल पॉवर चांगला असतो. तर त्या लोकांनी त्या मोहिमेच्या वेळेस यायचं आहे. आम्ही प्राथमिक शाळा किंवा आमच्या मनपाच्या ज्या शाळा आहेत 7वी ते 10वीपर्यंत सेकंडरी याच्यामधल्या विद्यार्थ्यांना आम्ही जास्त करून IC ॲक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा एक लोकांना जागृती करण्यासाठी त्या मुलांना आम्ही यामध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी बोलवलेलं आहे. तुम्ही जसं आता म्हटलात की वेगवेगळे विभागसुद्धा याच्यामध्ये त्यांचं सहकार्य लागणार आहे. ह्याचं कॉर्डिनेशन किंवा मॉनिटरिंग कोण करणार आहे? नक्कीच याचं कॉर्डिनेशन आपण झोन स्तरावरचे जे आमचे डेप्युटी कमिशनर आहेत ते झोनल कमिशनर या मोहिमेचे प्रमुख असणार आहेत. त्यांच्याच अखत्यारीमध्ये ही मोहीम चालणार आहे आणि आम्ही मुख्य खात्यामार्फत जसं आमचं घनकचरा झालं प्रत्येक विभाग आपापला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा आम्ही स्वतः खातेप्रमुख या नात्याने आम्ही फील्डवरती त्यावेळेस उपस्थित राहून काम करणार आहोत. आता झोन 1 पासून सुरुवात करणार आहोत. झोन 1 बद्दलची थोडक्यात माहिती जर दिलीत की डेप्युटी कमिशनर आणि असिस्टंट कमिशनर कोणी इथपर्यंत दिली तरी चालेल सर. यामध्ये झोन 1मध्ये मुख्यत्वे करून आपला ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचा भाग येतो, दुसरा येरवडा वॉर्ड ऑफिसचा भाग येतो आणि तिसरा नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचा भाग येतो. याच्यामध्ये डेप्युटी कमिशनर तिथले नंदकर साहेब आहेत. मित्रांनो, मी राजीव नंदकर उपायुक्त म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. ते परिमंडळ 1चे उपायुक्त म्हणून तिथे काम करतात. तर ते या मोहिमेचे प्रमुख असणार आहेत. झोन 1मधले समजा ढोले पाटीलचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा येरवड्याचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा नगर रोडचे पोळ साहेब म्हणून सहाय्यक आयुक्त आहेत, ते हे सर्वजण त्यामध्ये सहभागी होऊन काम करणार आहेत. आपण झोन 1 सुरुवातीला का निवडलं तर तिथे एअरपोर्ट आहे, शहरामधनं म्हणजे नगर रोडसारखा मेन शहरामध्ये येणारा बाहेरचा मुख्य मार्ग आहे किंवा इकडे विश्रांतवाडी वगैरे असा परिसर आहे. तर त्यामुळे आपण तो भाग सुरुवातीला निवडलेला आहे. तिकडे जास्त करून VIP मुवमेंट असते. जसं आपल्या ढोले पाटील एरियामध्ये सरकारी कार्यालय खूप आहेत, झोपडपट्टीचा भाग आहे त्या एरियामध्ये जास्त आहे. तर त्यासाठी आपल्याला हा भाग सर्वप्रथम निवडलेला आहे. तुम्ही आत्ताच एक उल्लेखही केला की अपेक्स कमिटीच्या मीटिंगमध्ये हे सगळे अनाउन्समेंट झालं. अपेक्स कमिटी यांचा ह्याच्यामध्ये कसा सहभाग असणार किंवा तुम्ही त्यांच्याकडनं काय काम करावं हे काय अपेक्षा आहे तुम्ही अपेक्स कमिटीकडनं? नक्कीच अपेक्स कमिटीच्या मेंबर्स म्हणजे जे आपले मोहल्ला कमिटीचेच मेंबर आहेत, जे मोहल्ला कमिटी वॉर्ड ऑफिस लेवलला काम करते, त्यात मोहल्ला कमिटीमधलेच 2 सिलेक्टिव्ह मेंबर्स आपल्या अपेक्स कमिटीमध्ये येतात प्रत्येक वॉर्ड ऑफिसमधनं. तर त्या लोकांनी आपल्या क्षेत्रीय स्तरावरती जाऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा मेसेज पोहोचून या मोहिमेमध्ये कसा सहभाग वाढेल आणि याचा एक दृश्य स्वरूपात शहराला एक आपण बोलतो तसं दृश्य स्वरूपात याची प्रचिती यायला पाहिजे, हेच आपल्या या मोहिमेचं उद्दिष्ट राहणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आत्ताच बघितलं की महानगरपालिकेचे वेगवेगळे उपक्रम करून नागरिकांना त्याचा फायदा व्हावा, त्यांना म्हणजे जे त्यांचे काही त्रास आहेत ते दूर करावे. विशेष करून कचरा जो आहे हा फार मोठा प्रॉब्लेम आहे पुण्यासाठी सुद्धा. तर त्यासाठी TV10 तर्फे मी परत एकदा संदीप कदम जे HOD आहेत घनकचरा विभाग यांचे मी धन्यवाद आणि आभार मानतो. चांगली कल्पना आहे. आणि मित्रांनो, आता महानगरपालिकेतर्फे आणि TV10 तर्फे मी नागरिकांना असं आवाहन करतो की तुमच्या आता लक्षात आलेलं आहे की कुठं सुरू होणार आहे. सर तारीख काय म्हणला तुम्ही? सोमवारी 9 तारीख. हां, सोमवारी 9 तारखेपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. तो पुढचे ते 6 दिवस चालणार आहे.
तर मी प्रत्येक पुण्यातल्या नागरिक म्हणजे परिमंडळ एक, झोन एकमध्ये. परिमंडळ एक तर होणार आहे, पण सगळ्या पुण्यातल्या सगळ्या नागरिकांना मी असं आव्हान करतो की ह्या निमित्तानं एक प्रायोगिक लेवलवर होणार आहे आणि तिथनं पुढं मग प्रत्येक ते झोनवर असं हीच उपक्रम राबवणार आहे. तर तुम्ही हिरीनं पुढे येऊन हे जे महानगरपालिका उपक्रम करते त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना सहकार्य करावं आणि तुमच्या सहभागाचं अतिशय आवश्यकता आहे असं मी म्हणेन. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत होता TV10.